आपल्या आईच्या काळजीने त्रस्त होऊन सीमा म्हणाली, सरिता वहिनी, आईला भूक लागली आहे आणि तुम्ही अजून झोपला आहात का? तिची औषधे घेण्याची वेळ झाली आणि अजून जेवण तयार नाही. थोडी तरी आईची काळजी घ्या ना. सीमा आपल्या मोठ्या वहिनीला आवाज देत जागं करत म्हणाली. तेव्हा सरिता चिडून म्हणाली, सीमा, तुमच्या आईची काळजी घेण्याचा मी ठेका घेतलाय का? घरात अजूनही माणसं आहेत. तू विसरलीस का? या घरात अजून एक सून आहे. तुझी छोटी वहिनी कुठे आहे? ती काय या घरची सून नाही का? ती जेवण का नाही बनवू शकत? सारखं माझ्याच मागे का लागली आहेस? माझं डोकं दुखतंय आणि तसंही मला उठू वाटत नाही. मग मी जेवण कसं बनवू? सरिताने आपली नाराजी स्पष्टपणे मांडली. बिचारी सीमा मग आपल्या लहान वहिनी अंजलीजवळ गेली आणि म्हणाली, अंजली वहिनी, मोठ्या वहिनीचं डोकं दुखतंय. किमान तुम्ही तरी जेवण बनवा ना. आईला औषध घ्यायचं आहे. त्यावर अंजली चिडली आणि उत्तर देत म्हणाली, सीमाताई, सकाळपासूनच माझ्या पोटात खूप दुखतंय. उठावंसं वाटत नाही आणि तसेही पुढचे 3-4 दिवस तरी कोणी मला काही विचारू नये, बोलणंही नको. हे बोलून तिने सीमापासून स्वतःची सुटका करून घेतली. हताश झालेली सीमा आईजवळ येऊन बसली. तिच्या चेहऱ्याकडे पाहताच आशाताईने सुस्कारा टाकत म्हटलं, सीमा, बाळा, तुला सांगितलं होतं यांच्या नादाला लागू नकोस. काही उपयोग नाही. या दोघी सुधारणार नाहीत. रोजचं तेच नाटक. जेव्हा यांना भूक लागेल तेव्हा काहीतरी करून खातील आणि जर काही उरलं तर मला मिळेल. सकाळ संध्याकाळ फक्त त्यांचे नवरे घरी असेल तेव्हाच त्या जेवण बनवतात आणि तेही असंही पटकन खाऊन संपावं. मला दुपारचं औषध वेळेवर घ्यायचं असतं, पण त्या दोघी आरामात झोपून असतात. तुला पाहिलं की नाटक करतात. ठीक आहे आई, सांग तुला काय खायचं आहे, मी काहीतरी बनवते. असं म्हणत सीमा स्वयंपाकघरात गेली आणि आईसाठी प्रेमाने जेवण तयार करू लागली. काही वेळाने तिने आईला जेवण वाढलं आणि औषधही दिली. सगळा दिवस तसाच गेला. संध्याकाळ झाली तरी सरिता आणि अंजली आपल्या खोलीतून बाहेर आल्याच नाहीत. सीमा परत जायला निघाली. तेवढ्यात तिचे दोघे भाऊ जय आणि सुजय घरी आले. तिला पाहताच त्यांनी तिला रात्री थांबण्यासाठी आग्रह केला. तेव्हा आशाताई संतापून म्हणाल्या, तिला थांबवून काय होणार? सीमानेच दुपारी जेवण केलं आणि आता रात्रीचंही तिलाच करावं लागेल. सकाळपासून घरी आहे ती, पण तुमच्या बायकाने एकदाही खोलीबाहेर येऊन तिची चौकशी केली नाही. दोघीही आपापल्या खोलीत कारणं सांगून झोपल्या आहेत. बिचारीला माहेरी येऊनही काही सुख मिळत नाही. आज सीमा आली म्हणून मी वेळेवर औषध घेतलं, नाहीतर नेहमीसारखं रिकाम्या पोटी झोपले असते. काय, अजून सरिता बाहेर आली नाही? सुजयने आश्चर्याने विचारलं. आणि अंजली तर कुठे बाहेर येणार? जयने रागाने उत्तर दिलं. तेव्हा आशाताईने कटू सत्य सांगितलं. बेटा, तुम्हा दोघांनाही माहिती त्या दोघींचे नाटक दिवसेंदिवस वाढतच चालले आणि त्यांचा हलगर्जीपणा आता उघडच दिसू लागलाय. थांब आई, मी आत्ताच त्यांना बाहेर बोलावतो. असं म्हणत सुजय आणि जय दोघेही हॉलमध्ये आईच्या शेजारी बसले आणि मोठ्याने आवाज देत आपल्या बायकांना बोलावू लागले. नवऱ्यांचा आवाज ऐकून सरिता आणि अंजली दोघीही आपल्या खोल्यातून बाहेर आल्या. तेव्हा सुजय सरिताला विचारू लागला, सरिता, तुला माहीत आहे ना की आईला दुपारी औषध घ्यायचं असतं, तरी सुद्धा तू जेवण का बनवलं नाहीस? त्यावर सरिता थोडक्यात उत्तर देत म्हणाली, सकाळपासून माझं डोकं खूप दुखत होतं आणि तुमच्या आईची जबाबदारी माझ्या एकटीची थोडीच आहे. मी काय त्यांचं जेवण बनवण्याचा ठेका घेतलाय का? अंजली देखील बनवू शकली असती ना. सरिताचं बोलणं ऐकून अंजली तडकाफडकी भडकली आणि म्हणाली, माझंही पोट सकाळपासून दुखत आहे. मी सुद्धा सांगितलं होतं की तब्येत बरी नाही. मग का मी आजारी असताना जेवण करावं? मी काय या घरचा ठेका घेतलाय का? त्यावर सरिता रागाने म्हणाली, अंजली, तू कोणता ठेका घेतलास? तुला या घरात येऊन किती दिवस झालेत? काही काम केलं की थकल्यासारखी होतेस. मीच तुझ्या लग्नाआधीपासून इथलं सगळं काम करते. तेव्हा अंजली थोडक्यात उत्तर देत म्हणाली, मग आता देखील तुम्ही करू शकता ना. मी लहान जाऊबाई आहे म्हणून सगळं माझ्यावरच येईल असं कुठे लिहिलंय का? माझं लग्न तुमच्यानंतर झालं, त्यात माझा काय दोष? मी सून आहे, मोलकरीण नाही. आणि हे बोलत असतानाच तिने सरिताचं वाक्य मध्येच तोडत आपल्या नवऱ्याकडे वळून म्हणाली, ऐकलं का? हे रोजचं नाटक मला आता सहन होत नाही. त्यावर सरिता मागे न राहता म्हणाली, मग मलाही हे सहन होत नाही. आई, आता तुम्हीच काहीतरी निर्णय घ्या. आम्हाला आमची वाटणी करून द्या.
आम्ही दोघी आता एकत्र राहू शकत नाही. वेगवेगळ्या वाटण्या झाल्या तर आम्ही शांततेत राहू. रोजच्या भांडणापेक्षा प्रत्येकानं आपापला संसार वेगळा थाटावा हेच बरं. आणि आईंचं काय? सकाळचं जेवण मी करेन, संध्याकाळचं अंजली करेल. अंजली बरोबर ना? सरिता आपली हुशारी दाखवत म्हणाली. त्यावर अंजली देखील लगेचच म्हणाली, बरोबरच आहे वहिनी. वेगळं झालो तर कोणालाच त्रास नाही. प्रत्येकजण आपापलं काम करेल. आणि सीमाताई जेव्हा येतील तेव्हा सकाळचं जेवण मी करेन, संध्याकाळचं तुम्ही करा. हे ऐकताच सरिता म्हणाली, तू बरोबर बोलत आहेस अंजली. सासूबाई आणि सीमाताईंचं काम कोण करणार हे आधी ठरवलं तर बरं होईल. त्यामुळे घरात शांतता राहील. त्यामुळे आई आता तुम्हीच वाटण्या करा. दोघी सुना आपापलं म्हणणं मांडत होत्या आणि प्रतिभाताई स्तब्ध होऊन त्यांचं बोलणं ऐकत होत्या. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. खूप आशेने त्यांनी आपापल्या मुलांकडे पाहिलं. सुजय आणि जय दोघेही स्तब्ध होते. त्यांना कल्पनाही नव्हती की जेवणाच्या प्रश्नावरून गोष्ट वाटणीपर्यंत जाईल. सुजय शांतपणे म्हणाला, तुम्ही वेगळं झालात तरी दोघींनाही 2 वेळा स्वयंपाक करावाच लागेल ना, मग एकत्र का नाही करत? त्यावर सरिता म्हणाली, नाही सुजय, ते कठीण आहे. रोज कुणाला तरी त्रास असतोच. डोकं दुखणं, पोट दुखणं, अशा वेळी मी एकटी सगळं कसं सांभाळणार? हे माझ्या क्षमतेपलीकडचं आहे. सरिताचं बोलणं ऐकताच अंजली पण लगेचच म्हणाली, मग काय फक्त माझ्या ताकदीचं आहे का? सगळं मीही आजारी पडतेच की. पण तुम्ही फक्त डोकं धरून बसता. म्हणूनच भाऊजी, या घरात शांतता हवी असेल तर आम्हाला आमचा हिस्सा देऊन वेगळं करा. सुना एकमेकींशी भांडत होत्या आणि आशाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सीमा हताश झाली होती. तिचं माहेर असं तुटताना पाहून तिचं मन शून्य झालं. जय डोकं धरून बसला आणि सुजयही विचारात गढून गेला. काही वेळाने सुजय निश्वास टाकत म्हणाला, ठीक आहे, जर वेगळं व्हायचंच असेल तर मग वेगळं व्हा. सुजयच्या तोंडून हे शब्द ऐकताच सगळेच आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. डोळ्यात अश्रू तरळत आशाताई म्हणाल्या, हे काय बोलतोस रे बाळा? निदान मला तरी शांतपणे मरण येऊ दे. जयही म्हणाला, हो दादा, तू हे काय बोलतोयस? त्यावर सुजय म्हणाला, काय चुकीचं बोलतोय मी? रोजच्या या भांडणापेक्षा वेगळं होणंच बरं नाही का? बरोबर ना सरिता? नवऱ्याचं बोलणं ऐकून सरिता खुश झाली व लगेच म्हणाली, नाहीतर काय, रोजच्या त्रासापेक्षा वेगळं होणंच बरं. हे ऐकून जय गोंधळला आणि म्हणाला, दादा, इतक्यातच तू वहिनीच्या बोलण्याला मान्यता दिलीस? मी तर आजवर तुझ्यावरच अवलंबून होतो. बाबानंतर आपण दोघांनी मिळून हे घर सांभाळलं. तो बोलत असताना सुजय म्हणाला, जय, मी आयुष्यभर तुझी, आईची आणि या घराची जबाबदारी घेत राहायचं का? माझी पण बायको आहे, तिच्याबद्दलही काही जबाबदाऱ्या आहे की नाही? असं म्हणत त्याने डोळा मारला आणि जयला सगळं समजलं. हे सगळं नाटक आहे. मग जयही त्याच लाटेवर म्हणाला, जर तू बायकोचं ऐकतोस तर मीही ऐकेन. माझी बायको एकटी का झिजत राहणार? तिलाही स्वतंत्रपणे जगायला हवं, हो ना अंजली? जयच्या या शब्दाने अंजली सुखावली आणि म्हणाली, मला तर वाटलंच नव्हतं की तुम्ही माझी बाजू घ्याल. जय म्हणाला, अंजली, जसं तुला हवं तसंच होईल. दादा, आता सगळ्यांची इच्छा अशीच आहे तर आपण वेगळं होऊया. आई, चल आपण वकिलाकडे जाऊ. आजचं सगळं संपून टाकूया. सुजय म्हणाला, हो का नाही, आत्ताच निघूया. आणि मग ते चौघं, सुजय, जय, त्याची आई आणि सीमा वकिलाकडे गेले. इकडे सरिता आणि अंजली नव्या आयुष्याच्या स्वप्नात रमल्या होत्या. अंजली म्हणाली, आजच वाटण्या होतील, मग मी घर नीट लावीन. दुपारी मैत्रिणींना बोलवीन, गप्पा मारू, मस्ती करू. सरिता म्हणाली, मीही विचार केलाय, घर आवरताच पार्टी करणार. आता आपलेही दिवस येणार. दोघीही स्वप्नांमध्ये हरवून गेल्या. 2-3 तासांनी सुजय आणि जय आई व बहिणीसह परतले. त्यांना पाहून सरिता व अंजली उत्साहाने बाहेर आल्या. वाट पाहत होत्या की त्यांचे नवरे घराच्या वाटण्या कशा झाल्यात ते सांगतील. कोण वर राहणार, कोण खाली. सुजयने आईला सोफ्यावर बसवलं. स्वतः तिच्या बाजूला बसला. जय दुसऱ्या बाजूला आणि सीमा दोघांजवळ. सगळ्यांचे चेहरे शांत. फक्त सरिता आणि अंजली उत्सुकतेने विचारू लागल्या, काय झालं सुजय? सगळं व्यवस्थित आहे ना? सुजय म्हणाला, हो सरिता, अगदी तसंच झालंय जसं तुला हवं होतं. मग पटकन सांगा, वाटणी कशी झाली? सरिता अधीरतेने म्हणाली. सुजय म्हणाला, वरच्या मजल्याचे 2 भाग झालेत. एक आपला, एक जयचा आणि खालचा मजला. सरिता मध्येच म्हणाली, आणि खालचा मजला?
सुजय शांतपणे म्हणाला, खालचा संपूर्ण मजला आईचा आहे. हे ऐकताच दोन्ही सुना एकदम ओरडल्या, सासूबाईंचा? मग सरिता संतप्त होऊन म्हणाली, सासूबाईंची वाटणी करायची काय गरज होती सुजय? 2च भाग व्हायला हवे होते ना, मग तिसरी वाटणी का? सरिता, कारण की ही आईचीच इच्छा आहे. तिला कोणाबरोबर राहायचंच नाही. ती आपल्या वाटणीला आलेल्या घरातच राहणार आहे. तिने स्पष्ट निर्णय घेतलाय. 2 सुनांमध्ये जी सून तिची योग्य सेवा करेल, वेळेवर खायला प्यायला चहा नाश्ता देईल, तिच्याबरोबर प्रेमाने आणि आदराने वागेल, त्याच सुनेला ती आपली वाटणी देईल. घराच्या वाटणीबरोबरच जो मेन रोडवरचा महागडा प्लॉट आहे तोही आईच्या नावावर आहे, असं सुजयने सांगितलं. हे ऐकताच सरिता चकित होऊन म्हणाली, तो प्लॉट सासूबाईंच्या नावावर? तुम्हाला माहीत आहे ना हा प्लॉट किती महागडा आहे? भविष्यात त्याचे दर किती वाढू शकतात, आणि तुम्ही असा मौल्यवान प्लॉट त्यांच्या नावावर करून टाकला. तेव्हा सुजय थोडा चिडून म्हणाला, बघ सरिता, यात मी काहीच करू शकत नव्हतो. जे झालं ते झालं, आणि तसंही मी ठरवणारा तरी कोण आहे? संपत्ती ही सगळी आईचीच आहे. तिच्या वाट्याला काय असणार हे तीच ठरवेल. आता सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. जी सून तिची योग्य सेवा करेल ती तिला घरासोबत तो प्लॉटही देईल. आणि हो, जर सीमा माहेरी आली आणि तिचा अपमान झाला तर आई तिची वाटणी सीमाच्या नावावरही करू शकते. हे ऐकून सरिता आणि अंजली दोघीही आश्चर्यचकित झाल्या. त्यांना वाटलं, या कसल्या विचित्र वाटण्या आहेत. घराचे 2 भाग न करता 3 भाग झाले आणि सगळ्यात महाग प्लॉट सासूबाईंच्या नावावर केला. आता त्या कोणाला देतील यावर विश्वास ठेवायचा तरी कसा? त्यांना भीती वाटू लागली की सासूबाई तो प्लॉट त्यांच्या लेकीलाच देणार. हे लक्षात येताच दोघींच्या मनात हिशोब सुरू झाले. सरिता म्हणाली, सुजय, आपण असताना सासूबाईंना एकटं राहण्याची काय गरज आहे? मी जर वेगळी राहिले असते तर त्यांना माझ्याबरोबरच घेणार होते. मला त्या प्लॉटचा लोभ नाही, पण सासूबाई एकट्या का राहाव्यात? तेव्हा अंजली तडक म्हणाली, वहिनी, तुम्ही असं का समजता की सासूबाई फक्त तुमच्याच आहेत? त्या माझ्याही सासू आहेत. त्या माझ्याबरोबरही राहू शकतात. तुम्ही आधी या घरात आल्या म्हणून त्यांच्या सेवेची जबाबदारी फक्त तुमच्यावर नाही. आता माझी बारी आहे. हे बघून सुजयने दोघींना थांबवत म्हटलं, पहिल्यांदा माझा ऐका, भांडू नका. दोघींनीही आईला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. विशेषतः सरिता, मला वाटतं तो प्लॉट मला मिळायला हवा, म्हणून तू आईची जास्त काळजी घे. म्हणजे ती तुझ्यावर खुश होऊन तो तुला देईल. तेवढ्यात अंजली काहीतरी बोलणार होती, पण जयने तिला थांबवत म्हटलं, थांब अंजली, दादाला बोलू दे. पण हो, तूही आईची उत्तम सेवा करू शकतेस. आईला खुश ठेव. कदाचित ती तुलाच सगळी संपत्ती देईल. दोघीही नवऱ्यांचं बोलणं ऐकून तात्काळ आईजवळ गेल्या. आई, आता तुमची सगळी जबाबदारी माझ्यावर. वेळेवर चहा, जेवण, औषध पाणी सगळं मी सांभाळेन. तुम्हाला कधीही तक्रार करायला कारण मिळणार नाही, असं सरिता म्हणाली. पण तिला मध्येच तोडत अंजली म्हणाली, नाही आई, मी आहे ना तुमची आणि सीमाताईंची काळजी घ्यायला. तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि पुन्हा एकदा दोघी सुना एकमेकींशी भांडू लागल्या. त्यांचे हे वागणं पाहून आशाताई आपल्या मुलांकडे पाहून केविलवाण्या हसल्या. सुजय आणि जय दोघेही आपल्या आईकडे पाहून हसत इशारे करत होते. तेवढ्यात आशाताई म्हणाल्या, सरिता आणि अंजली, माझ्या मनात काय आहे हे मी उघड सांगू शकत नाही, पण जर माझं एक म्हणणं ऐकलं तर कदाचित मी तुमच्या दोघींच्या मनासारखं काही करू शकेन. सरिता लगेच म्हणाली, काय आहे ते सांगा, मी नक्की ऐकेन. अंजली देखील म्हणाली, मी कधीच तुमचं म्हणणं नाकारलेलं नाही. आशाताई म्हणाल्या, तुम्हा दोघींनाही माझ्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायची आहे. हा वाद जेवण कोण बनवणार यावरून सुरू झाला आणि त्यावरच संपतोय. आता तुम्ही दोघीही माझ्यासाठी स्वयंपाक करायला तयार आहात तर मग एकत्र राहा. भांडण न करता काम वाटून घ्या. एक वेळचा स्वयंपाक मोठी सुनेचा तर दुसऱ्या वेळचा छोट्या सुनेचा. तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करा. मग मी ठरवीन वाटणीबाबत काय करायचं आहे. आईचं बोलणं ऐकून सुजय म्हणाला, आई, तू अगदी बरोबर बोललीस. जय ही म्हणाला, दादा, मलाही काहीच हरकत नाही. आणि मग अंजलीकडे वळून म्हणाला, अंजली, तू आईची जबाबदारी घ्यायला तयार आहेस ना? अंजली हसून म्हणाली, हो, मी कधी नाही म्हटलं आहे का? मी सासूबाईंची सेवा मनापासून करीन. त्या दिवसानंतर सरिता आणि अंजली दोघीही आपापल्या वेळेच्या जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडू लागल्या. त्या चढाओढीने चांगलं जेवण बनवत सासूबाईंना वेळेवर वाढत आणि त्यांच्या सेवेत मनापासून गुंतल्या. कारण दोघींच्या मनात एकच आशा होती की सासूबाई त्यांच्या वाटणीचा रिकामा प्लॉट त्यांच्या नावावर करतील.
दोघींच्याही समजूतदारपणामुळे एक दिवस जय सुजयला म्हणाला, दादा काय डोकं वापरलंस? सापही मेला आणि काठीही तुटली नाही. त्यावर सुजय हसत म्हणाला, जे जेवणावरून सुरू झालं होतं ते त्याच जेवणावरून संपलं. वाटणीचं प्रकरणही अर्ध्यावरच थांबलं. आपल्या दोन्हीही मुलांचं हे बोलणं ऐकून आशाताईंच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू आले. त्या देवाजवळ मनोमन प्रार्थना करत होत्या, देवा, माझ्या मुलांचं हे प्रेम आणि एकता असंच अखंड राहू दे. आईच्या डोळ्यात पाणी पाहून तिच्या लेकीच्या सीमाच्या डोळ्यातही पाणी आलं. कारण आज तिच्या भावांनी दाखवलेल्या समजूतदारीमुळे तिचं माहेरचं घर तुटता तुटता वाचलं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.